अभियोग पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हे सिद्ध करण्यासाठी एकूण 2 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. साक्षीदार क्रमांक 1 माया फिर्यादी निशाणी क्रमांक 40. साक्षीदार क्रमांक 2 शेखर फिर्यादीचे वडील निशाणी क्रमांक 42. या तोंडी पुराव्याशिवाय अभियोग पक्ष फिर्याद निशाणी 41 इत्यादी कागदोपत्री पुराव्यावर अवलंबून आहे. आरोपींनी त्यांचे बचावार्थ कोणताही साक्षीदार तपासलेला नाही. परिच्छेद. फिर्यादीने तिच्या तोंडी पुराव्यात असे कथन केले आहे की तिचे लग्न दिनांक 20/5/2015 रोजी आरोपी क्रमांक 1 सोबत हिंदू रीतिरिवाजानुसार झाले आहे. तिने पुढे असे सांगितले आहे की लग्नात त्यांनी आरोपी क्रमांक 1 यास 10 तोळे सोने, संसारोपयोगी वस्तू तसेच स्वतःच्या खात्यावरून रक्कम रुपये 3 लाख दिले होते. तिने पुढे असे सांगितले आहे की ती लग्नानंतर पुणे येथील आरोपी राहत असलेल्या घरी नांदावयास गेली. तिने पुढे असे सांगितले आहे की लग्नानंतर आरोपी क्रमांक 1 सोबत तिचे कोणत्याही प्रकारे संबंध आलेले नाहीत. तिने पुढे असे सांगितले आहे की आरोपी क्रमांक 1 याच्या शारीरिक स्थितीबद्दल तिने डॉक्टरांना भेटून काहीतरी मार्ग काढू असे सांगितले आणि त्यानंतर ती वडिलांसोबत माहेरी आली. तथापि त्यानंतर आरोपी हे तिला 3 लाख रुपये त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी मानसिक दबाव टाकत होते. तसेच ती माहेरी आली असताना आरोपी क्रमांक 1 हा तिला फोनवरून मेसेज करून शिवीगाळ तसेच धमकी देत होता. त्याचप्रमाणे तो आत्महत्या करून फिर्यादीच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवीन अशी धमकी देत होता. परिच्छेद. अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक 2 शेखर हे फिर्यादीचे वडील असून त्यांनी फिर्यादीचे व आरोपी क्रमांक 1 याचे लग्न झाले आहे असे सांगितले आहे. त्यांनी पुढे असे सांगितले आहे की लग्नानंतर 5 ते 7 महिन्यांनी आरोपी क्रमांक 1 याचा त्यांना फोन आला होता व त्याचे आणि फिर्यादीचे आपसात पटत नाही, त्यामुळे मुलीला घेऊन जा असे त्याने सांगितले. त्यानंतर त्यांच्या मुलीने व आरोपी क्रमांक 1 याने विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला त्यांचा विरोध नाही. साक्षीदार क्रमांक 2 यांनी आरोपींनी फिर्यादीस शारीरिक व मानसिक त्रास दिला आणि तिचा छळ केला याबद्दल ते सांगू शकत नाहीत असे सांगितलेले आहे. परिच्छेद. अभियोग पक्षाने सादर केलेल्या पुराव्यावरून फिर्यादीचे लग्न आरोपी क्रमांक 1 सोबत 20/5/2015 रोजी झालेले आहे हे स्पष्ट होते. त्यानंतर फिर्यादी ही आरोपी क्रमांक 1 याच्या घरी नांदावयास गेली आणि त्या दोघांमध्ये पुढे जाऊन मतभेद झाले असे दिसून येत आहे. फिर्यादीने तिच्या तोंडी पुराव्यात आरोपी हे तिला 3 लाख रुपये रकमेची मागणी करून ही रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी मानसिक दबाव टाकत होते असे सांगितले आहे. तथापि तिचे वडील उलट तपासात असे सांगत आहेत की आरोपी क्रमांक 1 याने त्यांच्या समक्ष रक्कम वर्ग करण्यासाठी सांगितलेले नाही. त्याचप्रमाणे सदर रक्कम आरोपी क्रमांक 1 यास कशासाठी आवश्यक आहे याची त्यांनी चौकशी केलेली नाही. यावरून आरोपी हे फिर्यादीला रकमेची मागणी करत होते याबाबत सबळ असा पुरावा न्यायपटलावर आलेला नाही. त्याचप्रमाणे फिर्यादीस आरोपी क्रमांक 1 हा फोनवरून मेसेज करून शिवीगाळ तसेच धमकी देत होता याबाबत पुष्टी देणारा इतर कोणताही पुरावा अभिलेखावर आलेला नाही. परिच्छेद. एकंदरीत फिर्यादी व तिचे वडील यांच्या तोंडी पुराव्याचे
अवलोकन केले असता तसेच त्यांनी उलट तपासात दिलेल्या कबुलींचा विचार केला असता फिर्यादी व आरोपी क्रमांक 1 यांचा विवाह यशस्वी होणार नाही आणि त्यांचा भविष्यात संसार होणे शक्य नाही असे फिर्यादीचे व तिच्या वडिलांचे मत झाले आहे, हे त्यांनी मान्य केले आहे. अशा परिस्थितीत फिर्यादी व आरोपी यांनी एकमेकांच्या संमतीने न्यायालयाबाहेर तडजोड केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणात त्यांनी तडजोडपत्रसुद्धा दाखल केलेले आहे. तथापि कलम 498 भादवीनुसार दाखल गुन्हा हा तडजोडपात्र नाही. त्यामुळे सदर तडजोडपत्र स्वीकारण्यात आलेले नाही. परिच्छेद वरील सर्व परिस्थितीचा विचार केला असता फिर्यादीने तिच्या तोंडी पुराव्यात तिला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल तारीख वार नमूद करून स्वयंस्पष्ट अशा प्रकारचा सबळ पुरावा दिलेला नाही. तिच्या तोंडी पुराव्यास तिचे वडील अथवा इतर साक्षीदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारे पुष्टी मिळत नाही. अशा परिस्थितीत आरोपींनी फिर्यादीस शारीरिक व मानसिक त्रास दिला तसेच 3 लाख रुपये मागणीसाठी तिचा छळ केला तसेच मारहाण करून शिवीगाळ केली आणि दमदाटी केली हे संशयापलीकडे जाऊन सिद्ध होत नाही. त्यामुळे मी मुद्दे क्रमांक 1 ते 4चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहे. परिच्छेद वरील सर्व विवेचनावरून व कारण मीमांसेवरून अभियोग पक्षाने सबळ आणि विश्वासपात्र पुरावा देऊन आरोपींविरुद्ध संशयापलीकडे जाऊन गुन्हे सिद्ध केलेले नाहीत. यामुळे आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहेत. सबब मुद्दा क्रमांक 4च्या उत्तरादाखल मी पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. आरोपींना त्यांचे विरुद्ध ठेवण्यात आलेल्या भारतीय दंडविधान कलम 498 323 504 506 सह 34 या दोषारोपातून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248 1 नुसार सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. आरोपींचे जामीनपत्र आणि वैयक्तिक बंधपत्र रद्द करण्यात येते. आरोपींनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437 प्रमाणे प्रत्येकी रक्कम रुपये 3000चा वैयक्तिक जातमुचलका व तितक्याच रकमेचे जामीनदाराचे बंधपत्र सादर करावे.